जास्त खासदार असूनही शिंदेंच्या शिवसेनेला कमी जागा मिळत असल्याचा सूर उमटताना दिसतोय। एकीकडे नाशिकच्या उमेदवारीसाठी हेमंत गोडसे गेल्या अनेक दिवसांपासून वर्षा बंगल्याचे उमरे झिजवतायत। दुसरीकडे हिंगोलीच्या हेमंत पाटलांना आपली उमेदवारी टिकवण्यासाठी ऊर्जा खर्च करावी लागते। तर उमेदवारी अर्ज भरायला अवघे काही तास राहिलेत, पण भावना गवळींची उमेदवारी नेमकी काय होणार, त्यांच्या उमेदवारीचं नेमकं काय होणार याचा अजून काही पत्ता नाहीये। आणि बघूयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। हेमंत 2 मात्र उमेदवार कोण अशी अवस्था शिंदेंच्या शिवसेनेत झाली आहे। हिंगोलीचे हेमंत पाटील आणि नाशिकचे हेमंत गोडसे यांच्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे। हिंगोलीत हेमंत पाटलांच्या उमेदवारीला भाजपाकडून कडाडून विरोध होतोय, तर नाशिक लोकसभेची जागा राष्ट्रवादीला सुटण्याची चिन्ह असल्यानं हेमंत गोडसेंचं टेन्शन वाढलंय। शिवसेनेची ती असलेली परंपरागत जागा ही आम्हालाच मिळाली पाहिजे, यावर आजही आम्ही आग्रही आहोत, उद्याही आम्ही आग्रही राहणार आहोत। परंतु जोपर्यंत त्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही आमची साईड सोडणार नाही किंवा आमचा हक्क आम्ही सोडणार नाही। ही जागा आमचीच आहे, ती आम्हाला मिळेल अशी आम्हाला अपेक्षा सुद्धा आहे। बंडखोर कुठे, ते गद्दार आहेत। बंडखोर आणि गद्दारीमध्ये खूप फरक असतो आणि महत्त्वाची गोष्ट हीच आहे, आपण पाहतात की साधारणपणे आता 40 जे गद्दार होते त्यांनी पण पुढचा काय तो विचार करावा, कारण एकंदर आता चित्र स्पष्ट होत चाललेलं आहे। हिंगोलीत हेमंत पाटलांच्या उमेदवारीवरून महायुतीत वाद चिघळलाय। भाजपानं हेमंत पाटलांना विरोध सुरू केल्यानं शिंदेंच्या शिवसेनेनं देखील आक्रमक भूमिका घेतली। उमेदवारी कापण्याच्या चर्चेमुळे हेमंत पाटलांच्या शेकडो समर्थकांनी थेट मुंबईची वाट धरली। हिंगोली मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि कित्येक वर्षापासून इथे शिवसेनेचा खासदार असतो, त्यामुळे हिंगोली मतदारसंघ हे आमच्या हक्काचा आहे। भाजपाने यामध्ये कुरघोडी करून कुठलाही असा आक्षेप करून हिंगोली मतदारसंघ भाजपला सोडा किंवा असं ही अट करू नये। हिंगोली लोकसभेच्या जागेसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून हेमंत पाटलांना उमेदवारी जाहीर झाली आहे। त्याच पार्श्वभूमीवर भाजपच्या शिष्टमंडळाने सोमवारी नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली। याचे पडसाद आता नांदेडमध्ये उमटत असून शिंदेंच्या शिवसेनेनं जशास तशी भूमिका घेतली आहे। हिंगोलीत हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध झाला, तर नांदेडमध्ये भाजपची जागा पाडू असा थेट इशारा पदाधिकाऱ्यांनी दिलाय। अगर वहाँ पे भूमिका उनकी उस तरीके से है तो नांदेड़ जिला शिवसेना की भी भूमिका यहाँ पे स्पष्ट है। वहाँ पे विरोध करे तो यहाँ पे भाजपा को हम विरोध करने वाले हैं। दरम्यान हेमंत पाटलांच्या उमेदवारीला विरोध करणारे भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्यात वाशिममध्ये एक बैठक देखील झाली। या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं दोन्ही आमदारांकडून सांगण्यात आलं। मात्र या भेटीमुळे चर्चांना उधाण आले। संतोषराव खडा आमचे मित्र आहेत, ते आमदार म्हणून आमच्या शेजारच्या, आणि हेमंत पाटलाच्या उमेदवाराला विरोध आमचा नाही, आमचा विरोध म्हणून नाही, भारतीय जनता पार्टीला हिंगोली जागा मिळावी यासाठी आमचा प्रयत्न होता। तुम्हाला सांगतो की या ठिकाणी फक्त माझ्याकडे ते आल्याच्या नंतर आमची चहा पाण्याची चर्चा झाली आणि ते इथून उमरखेडला रवाना झाले। बाकी शिवसेना भारतीय जनता पार्टी एका नाण्याच्या दोन बाजू आहेत। जे उमेदवार पक्षश्रेष्ठी देत असतील त्याचं आम्ही तंतोतंत पालन करत असतो। महायुतीत 36 जागांवर उमेदवार ठरलेत, तर 12 जागांवरील उमेदवार ठरणं अजूनही बाकी आहे। या 12 जागांमध्ये नाशिक, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि संभाजीनगर या 5 जागांचा तिढा सुटला नाहीये। विशेष म्हणजे 2019 मध्ये युतीत या 5ही जागा शिवसेनेनं लढवल्या होत्या। आता या जागांवर भाजपाकडून दावा केला जातोय। नाशिकसाठी शिंदेंची शिवसेना राष्ट्रवादीत रस्सीखेचे, ठाण्याच्या जागेवर शिंदेंची शिवसेना आणि भाजप आग्रही आहे, पालघरसाठी शिंदेंची शिवसेना आणि भाजपात जुंपली आहे, तर रत्नागिरी, सिंधुदुर्गात शिंदेंची शिवसेना आणि भाजपात चुरस पाहायला मिळते। संभाजीनगरसाठी देखील शिंदेंची शिवसेना आणि भाजपात चढाओढ सुरू आहे। या जागांचा आग्रह तुम्ही कशासाठी धरताय बदला म्हणून? त्यांचं संपूर्ण आयुष्य त्यांनी पणाला लावलेलं आहे आणि तुमच्यासोबत आलेले आहेत। ह्या मंडळींनी आयुष्य पणाला लावलं, एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला म्हणून महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन घडलं आणि सत्तेची फळं भारतीय जनता पार्टीसहित सर्वांना चाखता येऊ लागलेली आहे।
त्यामुळे ह्याचं सगळं श्रेय जर द्यायचं असेल सत्तेचं तर ते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना द्यावा लागेल, त्यांच्या उठावाला द्यावा लागेल. आणि आता जे तुमच्यासोबत आलेले आहेत त्यांना उमेदवारी तर देणं हा नैसर्गिक न्याय आहे त्यांचा. त्यामुळे नैसर्गिक न्याय तुम्ही डावलू शकत नाहीत. तुम्ही गुलामी पत्करलेली आहे. गुलामाला लाथात बसतात कमरेत किंवा फेकलेल्या तुकड्यावरच जगावं लागतं. शिंद्यांचाही पत्ता कट होतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो. फडणवीसांच्या भेटीला जातात शिंदेंना डावलून. नाही, योग्यतेनुसार लोक जात असतात. शेवटी पॉवर सेंटर कुठे आहे, कोण निर्णय घेऊ शकतं, तिकडेच जातात लोक. लोक कळसूत्री बावल्यांकडे जात नाहीत किंवा बोलक्या बावल्यांकडे जात नाहीत. जो बावल्यांची सूत्र हलवतो त्याच्याकडे लोक जातात. महायुतीच्या जागा वाटपात भाजपानं 24 उमेदवार घोषित करत आघाडी घेतली. राष्ट्रवादीकडे 1 खासदार असून देखील 3 उमेदवार जाहीर केलेत. तर शिंदेच्या शिवसेनेकडे 13 खासदार आहेत. मात्र किमान आहे त्या 13 जागा मिळणं कठीण होऊन बसलंय. ज्या 8 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे त्यातील 3 जणांना भाजपानं विरोध सुरू केलाय. म्हणजे शिंदेच्या शिवसेनेभोवती भाजपा आणि राष्ट्रवादीचं चक्रव्यूह निर्माण झालंय. आता हे चक्रव्यूह एकनाथ शिंदे कसं भेदणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. वाशिमहून देव इंगोले, हिंगोलीहून संतोष भिसेसह अजय माने, पुढारी न्यूज, मुंबई.